आणि आता राज्यातल्या सर्व महानगरांमधल्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात एकाच दिवशी 15 नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाला। दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। बंदी असलेल्या हातभट्टीची दारू ही विषारी होती आणि ती प्यायल्यामुळेच हे बळी गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यात देखील 5 जणांचा मृत्यू झालाय। पुण्याच्या हडपसर भागात 4घांचा मृत्यू झाला तर काळे पडळ या भागात एका व्यक्तीचा मृत्यू झाला। पुण्याच्या हडपसरमधील दारू अड्ड्याची तोडफोड करण्यात आली आहे। आमदार रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तिथे पोहोचले आणि त्या दारूच्या अड्ड्याची तोडफोड करण्यात आली। दारू अड्ड्याचा मालक कर्नल सिंह विरखा याच्यासह एकूण 8 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। ज्या दारू अड्ड्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली तिथे रोहित पवार स्वतः पोहोचले आणि त्यांनी तिथल्या काउंटरची तोडफोड केली। दरम्यान विषारी दारू प्रकरणात रोहित पवार यांचा संताप पाहायला मिळतोय। ससूनच्या अधिकाऱ्यांवर रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला। मृतांची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यानं ससूनचे अधिकारी आणि रोहित पवार यांच्यात वाद झाला। आमदार रोहित पवार यांनी हडपसर पांढरेमळा इथे मृतांच्या नातेवाईकांची सुद्धा भेट घेतली। यावेळेला रोहित पवार यांच्याशी संवाद साधत या मृतांच्या नातेवाईकांनी घडलेला सगळा घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला। पुण्यात दारूमध्ये घातक मिथेनॉल केमिकल मिसळलं गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणी 3 ठिकाणी मोठी कारवाई केली आहे। पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात एकाच दिवशी 15 नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाला। दरम्यान दारू गुत्त्याचा मालक कर्नल विरखा याला अटक करण्यात आली आहे। फुगेवाडीतील घरातून कर्नल विरखा सिंगला अटक करण्यात आली। राज्य उत्पादन शुल्क विभागाने विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे याला अटक केली आहे। पुण्यात काळे पडळ या पोलीस स्थानकाच्या हद्दीत 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। वानखेडे यानंच पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये स्पिरिट पोहोचवल्याची माहिती आहे। मृत्यूच्या घटनेनंतर वानखेडे स्वतःच हजर झाला। त्याला पोलिसांनी अटक करून चौकशी सुरू केली आहे। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेची चौकशी सुरू आहे। ही बाब अत्यंत गंभीर आहे। त्याच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध घेतला जातोय अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तसंच कडक कलम लावली जातील आणि कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। पुण्यातील विषारी दारूच्या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि गुन्हे शाखेनं हडपसर परिसरात धडक संयुक्त मोहीम राबवली। पोलिसांनी थेट हातभट्टी तयार केलेल्या जाणाऱ्या अड्ड्यांवरती छापे घातले। मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमध्ये पोलिसांनी मुख्य आरोपींसह अनेकांना बेड्या ठोकल्यात आणि पुढचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे। विषारी दारू विक्रीसारखे गंभीर प्रकार रोखण्याकरता आणि त्यावर कायम पुण्यातील विषारी दारू प्रकरणात ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका पीडितेचे वडील लाला जग यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले। हडपसर प्रकरणात पोलिसांच्याच आशीर्वादानं अवैध हातपट्ट्या आणि दारू विक्री सुरू होती असा दावा मृतांच्या नातेवाईकांनी केलाय। विषारी दारू विक्रीसारखे गंभीर प्रकार रोखण्यासाठी आणि त्यावर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करणार असल्याचं खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटलंय। भविष्यात अशा घटना घडू नयेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात विषारी दारूमुळे आतापर्यंत तब्बल 13 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। हा आकडा आणखीन वाढण्याची भीती आहे। एकाच गावातील एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिक दगावल्यामुळे स्थानिक फुगेवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही। सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा खासदारकीच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळ यांची वर्णी लागावी यासाठी लॉबिंग सुरू आहे। जर छगन भुजबळ यांनी राज्यसभेचा मार्ग स्वीकारला तर राज्यातील त्यांचे कॅबिनेट मंत्रीपद रिक्त होईल। यासाठी धनंजय मुंडे आग्रही आहेत, पण त्याच वेळेला भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी लॉबिंग सुरू असल्याचं कळतं। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कल्याण डोंबिवली महापालिका
मुख्यालयाला भेट दिली। यावेळेला त्यांच्यासोबत भाजपच्या आमदार सुलभा गायकवाड, माजी उपमहापौर राहुल दामले आणि इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। बनावट जन्म दाखले आणि इतर काही महत्त्वाच्या गैरव्यवहारांच्या प्रकरणांबद्दल त्यांनी आयुक्त इंदुराणी जाखड यांच्याशी बातचीत केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी खासदार पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या संदर्भातल्या बातम्यांचं खंडन केलं। पार्थ पवार यांच्याबद्दल जाणीवपूर्वक वेगळं नॅरेटिव्ह तयार केलं जात असून या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही असंही पाटील यांनी म्हटलंय। नाशिक विधान परिषदेची जागा भाजप लढवण्याची जास्त शक्यता आहे। गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज घेतला आहे। त्यामुळे आता शिंदे गटाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आमदार प्रसाद लाड यांनी संभाजीनगरमध्ये धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलंय। गणेश उगले, सतीश देवखळे आणि अंकुश सुकुंडे अशी या तिघांची नावं आहेत। लाड यांच्या मागच्या दौऱ्यात त्यांना धमकी देण्यात आली होती। पोलीस या प्रकरणाचा पुढचा तपास करत आहेत। पालघरमध्ये काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सत्यम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। कार्यकर्त्यांनी दोरीनं कार ओढत पेट्रोल भरणाऱ्या नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटलं आणि इंधन दरवाढीचा निषेध केला। तसंच वाढलेले दर तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी सुद्धा काँग्रेसच्या या आंदोलनात करण्यात आली। नागपुरात इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडघे यांच्या नेतृत्वात नागपूर शहर काँग्रेस जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। संविधान चौकातून सुरू झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध म्हणून मेलोडी चॉकलेट वाटलं आणि पेट्रोल डिझेलचे दर कमी करावेत अशी आग्रही मागणी केली। इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी घेऊन धक्का मारत आक्रमक आंदोलन केलं। पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स ओलांडून या कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकाकडे कूच केलं। अखेर पोलिसांनी मानवी साखळी तयार करून हा मोर्चा अडवला। यानंतर काँग्रेसच्या काही निवडक नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। नाशिकच्या येवला इथे प्रसिद्ध पैठणी विणकर अमोल घायवट आणि नयना घायवट या दाम्पत्यानं पैठणीच्या शेल्यावर मनोज जरांगे यांची प्रतिमा विणकामातून साकारली आहे। विशेष म्हणजे ही अनोखी पैठणी लवकरच मनोज जरांगे यांना भेट स्वरूपात देणार असल्याची माहिती घायवट यांनी दिली। नाशिकच्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात थेट गर्भगृहाच्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी 2,500 रुपयांची अधिकृत तत्काळ दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे। दर्शनाच्या नावाखाली भाविकांच्याकडून 3 ते 12,000 रुपये उकळणाऱ्या मध्यस्थांच्या कार्यालयात काळा बाजाराला आळा घालण्यासाठी देवस्थान ट्रस्टनं हा मोठा निर्णय घेतला आहे। शहापूर तालुक्यातील शीळ गावात शिळं अन्न खाल्ल्यानं 22 जणांना अन्नातून विषबाधा झाली। एका राखाडीच्या कार्यक्रमानंतर उरलेलं जेवण संध्याकाळी खाल्ल्यानं संध्याकाळी लोकांना अचानक जुलाब उलट्यांचा त्रास सुरू झाला। या सर्व बाधितांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या सगळ्यांवर उपचार सुरू आहेत। किल्ले रायगडावर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि बेजबाबदार कारभाराचा एक घाणेरडा प्रकार समोर आला आहे। रायगडावरील स्वच्छतागृहांची भयावह अवस्था आहे। महिलांच्या मूलभूत सुविधांकडे सुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसतंय। हे उघड करणारा एक संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय। आखाती देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच पुणे जिल्हा प्रशासनानं नागरिकांना मोठा दिलासा दिलाय। जिल्ह्यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही असं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलं आहे। डिझेलच्या दरामध्ये सातत्यानं वाढ होते, त्यातच प्रवासी संख्या देखील कमी होत असल्यानं खासगी बस चालक हे मेटाकुटीला आले आहेत। सध्या विदर्भातील खासगी बस संस्था चालकांना बस सेवा बंद करण्याची वेळ आली आहे। डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत। प्रवाशांची कमतरता आणि एसीसाठी अधिक डिझेलची गरज असल्यानं बस चालक तिहेरी संकटात सापडले आहेत। नागपूर विद्यापीठाचे निकाल वेळेवर लागत नसल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं
विद्यापीठाच्या कॅम्प्स परिसरात आंदोलन करण्यात आलं। गेल्या आंदोलनाच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी इथल्या कुंड्या फोडल्या होत्या। याची आठवण म्हणून आज आंदोलक कुलगुरूंना भेट देण्यासाठी पुन्हा एकदा कुंड्या घेऊन विद्यापीठात पोहोचले। तिकडे नाशिकच्या मनमाड नजीक असलेल्या माळेगाव इथल्या नारायणगाव घाडगेवाडी या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय। परिसरात मोठी घबराट आहे। बिबट्या शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार करत असल्याच्या घटना सुद्धा समोर येत आहेत। यंदा अवकाळी पाऊस आणि वाढतं तापमान तसंच उष्णतेची लाट यामुळे कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याच्या उत्पादनाला मोठा फटका बसला। आंबा उत्पादक क्षमता ही 70 ते 80% घटल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे। त्यामुळे बाजारातल्या दरात सुद्धा प्रचंड वाढ झाली आहे। सलग 3 दिवसांच्या घसरणीनंतर आज जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या चांदीच्या दरामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली। सोन्याच्या भावात थेट 4,000 रुपयांची वाढ नोंदवली गेली। सोनं प्रतितोळा आता 1,55,000 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदीच्या भावात सुद्धा 5,000 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली। चांदी प्रति किलो 2,66,000 रुपये वधारली आहे। शेतकऱ्यांच्यासाठी खतांची नोंदणी ॲपच्या माध्यमातून करण्याकरता केंद्र सरकारनं फर्टिलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टीम नावाची यंत्रणा विकसित केली। या उपक्रमाचा महाराष्ट्रात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रयोग राबवला जात आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असलेल्या यंत्रणांच्या हाती आता नवनवीन धागेदोरे येऊ लागलेत। या प्रकरणात अटक असलेल्या एका महिला आरोपीच्या पतीची आता चौकशी केली जाणार आहे। अटकेत असलेल्या इतर आरोपींच्या सोबत मोबाईलवरून केलेल्या संवादाच्या संदर्भात सुद्धा यांची चौकशी केली जाईल। पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेवर दोषारोपपत्र निश्चित करण्यासाठी तपास यंत्रणेनं 82 साक्षीदारांचे भक्कम पुरावे सादर केले। या प्रकरणी पुरावे वाचून दाखवल्यानंतर आरोपीनं ते फेटाळल्यानं या खटल्याची आजपासून दररोज इन कॅमेरा सुनावणी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर दरमहा 4% परताव्याचं आमिष दाखवून एका नामांकित बँक अधिकाऱ्याला 75 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला। या प्रकरणी भायखळा पोलिसांनी मुख्य आरोपी विश्वनाथ मिस्त्री याच्या विरोधात अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। आरोपीनं तक्रारदारासह इतर अनेक लोकांना अशाच प्रकारे कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा संशय असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे।